एबी 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 फंटास्टिक एबी फंटास्टिक. थँक्यू सो मच. तर चला मित्रांनो, आज आपण प्रोडक्ट ट्रेनिंग सेशन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. मी प्रवीण सालुंके, द क्राऊन अँबॅसेडर ऑफ DXN. मागील 20 वर्षाच्या अनुभवातून आज तुमच्या पुढं प्रोडक्ट नॉलेज, प्रोडक्ट ट्रेनिंग आणि सर्वात महत्वाचा पाठ ज्यामध्ये युनिक सेलिंग पॉइंट. कोणत्याही प्रोडक्ट मध्ये काही युनिक आयडियाज असतात आणि त्या युनिक सेलिंग पॉइंट जर आपल्याला समजले तर त्या युनिक सेलिंग पॉइंटद्वारे आपण अनेक लोकांची मदत करू शकतो. तर सर्वात पॉवरफुल पॉइंट आहे DXN एक रिअल कंपनी आहे, ज्याला म्हणतात एक खरी आणि वास्तव कंपनी आहे. बऱ्याचशा कंपन्या आहेत ना, ज्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुद्धा नाही, ते फॅक्टरी दाखवू शकत नाहीत. त्याच्यामुळे एक स्टेबल कंपनी पाहताना एक स्वतःची फॅक्टरी असलेली कंपनी पाहणं खूप महत्वाचं आहे. इंडियामध्ये 8 फॅक्टरी आहेत. नेपाळमध्ये सुद्धा फॅक्टरी आहे. बांगलादेशमध्ये पण फॅक्टरी सेटअप सुरू झालाय. श्रीलंकामध्ये नेटवर्क उभा राहू शकतो. त्यामुळे DXNचा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. ज्या ज्या कंट्रीमध्ये DXN आता पोहोचतीये, ग्रोथ घेतीये, त्या त्या कंट्रीमध्ये DXN स्वतःची फॅक्टरी ओपन करण्याच्या तयारीत आहे. युरोपमध्ये फॅक्टरी झालेली आहे मित्रांनो. लॅटिन अमेरिकामध्ये फॅक्टरी सुरू झालेली आहेत. त्याच्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो, इंडोनेशियामध्ये आहे, चायनामध्ये आहे, मेक्सिकोमध्ये आहे आणि दुबईमध्ये पहिली डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे, जिनी स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि फॅक्टरी तयार केली. हा का महत्वाचा पार्ट आहे? तर क्वालिटी ही दुसऱ्याच्या हातामध्ये जात नाही. 70 ते 80% प्रोडक्ट स्वतःचे ओन मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या किती कंपन्या मार्केटमध्ये आहेत? तर नाहीच्या सोबत आहेत. त्यामुळं एक रिअल डायरेक्ट सेलिंग कंपनी म्हटलं जातं. हा सर्वात पहिला पॉइंट आहे आणि तुम्हाला एक मोठी संधी मिळते की तुमचंही स्वास्थ्य चांगलं ठेवता येईल आणि येणाऱ्या फ्युचरमध्ये 100 वर्ष, 200 वर्ष, 300 वर्ष तुम्ही एक आपलं स्वतःचं चांगलं करिअर तुमच्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा मजबूत तयार करून ठेवू शकता. तर रेडी आहात? आपण सेशन स्टार्ट करूयात. आज आपण बोलणार आहोत रिअल मध्ये प्रोडक्ट नॉलेज काय आहे, DXN मध्ये कोणकोणत्या कॅटेगरीचे प्रोडक्ट आहेत आणि युनिक पॉइंट वरती बोलूया. म्हणजे जादा वेळ एका प्रोडक्टला न देता पटपट पटपट आपल्याला किती प्रोडक्ट कव्हर करता येतात पाहूया या अर्ध्या तासामध्ये. 30 मिनिट मध्ये आपण किती प्रोडक्ट कव्हर करू शकतो याच्यावरती आपण आता भर देऊयात. रेडी आहात? सांगा पटकन. यस यस यस. रेडी लिहा, रेडी लिहा. माझ्या मोबाईल मध्ये पण मी एका बाजूला झूम सुरू ठेवलेला आहे. रेडी लिहा, रेडी 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 रेडी. लवकर रेडी लिहायचंय, फास्ट लिहायचंय. रेडी. वेलकम टू ऑल. हम्म. दिन की शुरुआत कॉर्डिसेप कॉफी. क्या बात है. लिंगजी 3 in 1 कॉफी. जी पण तुम्हाला आवडते ती कॉफीने तुम्ही सुरुवात करा. वाव, इंटरफेस चांगला दिसतो तुम्हाला सगळ्यांना. माझ्या पाठीमागे तुम्हाला स्क्रीनवरती काहीतरी पाहायला मिळतंय आणि ती स्क्रीन आहे तुमच्याकरता कम्प्लीट प्रोडक्ट नॉलेजच्या संदर्भात. तर आपण वन बाय वन सगळी माहिती पाहूयात आणि एक एक प्रोडक्टची डिटेलमध्ये माहिती घेऊयात. डायरी आणि पेन बाहेर काढा, कारण कदाचित हा विषय जो आहे हा खूप वास्ट विषय आहे. जेवढं सांगता येईल तेवढं फार कमी असतं आणि एखादा पॉईंट तुमच्याकडे मिस व्हायला नको. तो पॉईंट तुम्ही लिहून ठेवा. लिहिला असेल तर तुम्हाला आयुष्यभर त्याचा उपयोग होईल. एनी टाइम तुम्ही सांगू शकता. पहिला आपण कॅटेगरी पाहूयात. DXN मध्ये आता आयुर्वेद रेंज कॅटेगरी लॉन्च झालेली आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर 300 ते 400 रुपयाच्या रेंज मध्ये जे भारतीय आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत ते सुद्धा DXN 300-400 रुपयाच्या रेंज मध्ये आणले. त्याच्यामुळे बरीचशी लोक डायरेक्ट सेलिंग मध्ये म्हणतात ना, काय बोलतात डायरेक्ट सेलिंग मध्ये, की बऱ्याचशा कंपन्या असतात पण त्यांची प्रोडक्ट खूप महाग असतात. तर त्याचं पूर्णपणे समीकरण तुमच्या समोर आहे. 300 आणि 400 रुपयाचं पूर्ण आयुर्वेदा रेंज आपल्या सोबत आहे. हेल्थ फूड सप्लिमेंट्स, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय हेल्थ फूड सप्लिमेंट मध्ये आपण नंबर 1 ला आहोत. त्यामध्ये आपण फूड अँड ब्रेवरेजेस मध्ये DXN पॉवरफुल बनते. फूड सप्लिमेंट मध्ये मला एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला इथंच हायलाइट करायचा आहे. ऑर्गॅनिक प्रोडक्ट बनवणारी कंपनी DXN आहे. नैसर्गिक आणि सेंद्रिय प्रोडक्ट ज्याला म्हटलं जातं. ऑर्गॅनिकचा अर्थ होतो 1 दिवसाच्या बाळाला सुद्धा सुरक्षित आहेत आणि प्रेग्नेंट महिला सुद्धा ती डोळे झाकून प्रोडक्ट खाऊ शकते. अशा क्वालिटीचे प्रोडक्ट DXN आपल्याला देते. त्याला म्हटलं जातं हेल्थ फूड, ऑर्गॅनिक फूड. फूड अँड ब्रेवरेजेस मध्ये चहा, कॉफी ही आपली दिवसाची सुरुवात आरोग्यदायी करण्यासाठी DXNचे ब्रेवरेजेस प्रोडक्ट लॉन्च झालेले आहेत. त्यानंतर सॉरी पर्सनल केअर रेंज मध्ये आपण घराघरामध्ये लागणारा ज्ञानोजी साबण, ज्ञानोजी टूथपेस्ट आपण पाहणार आहोत. आणि असे काही प्रोडक्ट आहेत की जे तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही अफोर्डेबल कॉस्ट मध्ये चांगल्या वर्ल्ड क्लास क्वालिटीचे प्रोडक्ट यूज करू शकता आणि अनेक लोकांपर्यंत ते पोहोचू शकता. स्किन केअर कॉस्मेटिक प्रोडक्ट, ज्याच्यामध्ये आता कंपनीने खूप सुंदर हायड्रेटिंग मास्क, त्यानंतर क्लिन्झर, टोनर, ॲलोवेराचा पूर्ण फेशियल क्लिन्झिंग पॅक कंपनीने लॉन्च केलाय.
बॉडी लोशन पावडर आपल्याकडे पहिल्यापासून आहेच, आणि भरपूर काही प्रोडक्ट कॉस्मेटिक मध्ये आहेत, ज्याच्यामध्ये अगदी शॅम्पू पासून ते तुमच्या तेलापर्यंत बरेचसे प्रोडक्ट आहेत. हाऊस होल्ड प्रोडक्ट, हाऊस होल्ड मध्ये आता डीएक्सएन म्हणजे याला म्हणतात ना, अनेक कॅटेगरीचे प्रोडक्ट डीएक्सएन घेऊन येते. घरामध्ये फरशी साफ करण्यापासून, बर्तन ज्याला म्हणतो आपण भांडी धुण्यापर्यंत, आणि तुमचं मल्टी क्लीनर पासून अगदी घरामध्ये हाऊस होल्ड मध्ये तुमच्या स्वयंपाकामध्ये लागणारे सुद्धा प्रोडक्ट, घरामध्ये स्वयंपाकाला लागणारं तेल सुद्धा डीएक्सएनचं आलंय. वाव लिहू शकता सगळेजण चॅट बॉक्स मध्ये. चला, महत्वाचा पॉईंट स्क्रीनवर येतो तुमच्या. हे चित्र डोळ्यापुढे ठेवा आणि डोळ्यामध्ये साठवा. गॅनोडर्मा कंपनी डीएक्सएन म्हटलं जातं. त्यानंतर स्पिरुलिना कंपनी बनली डीएक्सएन. त्यानंतर मोरिंडा सिट्रिफोलिया मध्ये आपण कल्टिवेशन मध्ये नंबर 1 झालो आहोत. आता आपण कॉफी कंपनी पण आहोत. आणि या व्यतिरिक्त जेवढ्या काही वनस्पती तुम्हाला दिसतात, त्या प्रत्येक वनस्पतीच्या पाठीमागे डॉक्टर लीमची सोच आहे. नैसर्गिक प्रोडक्ट लोकांपर्यंत पाठवण्यासाठी कल्टिवेशन पासून, म्हणजे प्लांट टू हर्ब, ज्याला म्हणतात तुमची प्लांटेशन करण्यापासून हर्ब बनते, आणि हर्ब टू प्रोडक्ट फॅक्टरी, या सगळ्या गोष्टीचा पार्ट फक्त आणि फक्त एक कंपनी घेऊन येते, ती म्हणजे डीएक्सएन. येस मित्रांनो, फंटास्टिक मित्रांनो, खूप मोठी आपल्याकरता पॉवरफुल आणि खूप मोठा पॉइंट आहे, ज्याच्यामध्ये आपण युनिक प्रोडक्ट रेंज मध्ये आहोत. स्वतःचं कल्टिवेशन आहे, स्वतःची शेती आहे, स्वतःचा फॅक्टरी आहे, आणि यालाच म्हटलं जातं ओन मॅन्युफॅक्चरिंग, ओन कल्टिवेशन आणि ओन डिस्ट्रीब्युशन. वन वर्ल्ड, वन मार्केट, वन फॅमिली कंपनी. त्यामुळे ह्या ज्या वनस्पती बनतायत, त्या सर्व वनस्पतीचा शेतीपासूनचा सगळा पार्ट डीएक्सएन स्वतः पाहते. पाहूयात. सगळ्यात पहिला प्रोडक्ट आपण बघूया, गॅनोडर्मा लुसिडम, ज्याला वनस्पतींचा राजा म्हटलं जातं. आयुर्वेदचा राजा आहे तो गॅनोडर्मा. आणि गॅनोडर्मा मध्ये सर्वात जास्त औषधी गुणधर्म, म्हणजे 400 पेक्षा जास्त मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. कोण आहे वनस्पतींचा राजा, हा प्रश्न विचारा एकदा गुगलला, तुम्हाला गॅनोडर्मा सापडतो. आणि गॅनोडर्मा मधला फळाचा जो भाग आहे, बरेचसे लोक प्रश्न विचारतात, सर फळाचा भाग म्हणजे काय हो? तर फळाचा भाग म्हणजे जे गॅनोडर्मा वनस्पती 90 ते 100 दिवस वाढवली जाते, पूर्ण लाल रंगाची होते, तिची कडा पूर्ण लाल होते, त्यावेळेला तिला म्हटलं जातं एक परिपक्व गॅनोडर्मा. आरजी म्हणजे ऋषी गॅनो. ऋषी गॅनो यामध्ये तुमच्या समोर आहे जो गॅनोडर्माचा फ्रूट पोर्शन. फ्रूट पोर्शन म्हणण्याच्या पाठीमागं तो पूर्ण तयार झालेला गॅनोडर्मा आहे. वेगवेगळं करण्याच्या पाठीमागं पण रिझन आहे याचं, कारण डीएक्सएन एक युनिक गॅनोडर्मा कंपनी आहे. ज्या पद्धतीचा गॅनोडर्मा डीएक्सएन देते, वर्ल्ड मध्ये कोणतीही कंपनी अशा पद्धतीचा गॅनोडर्मा तयार देखील करू शकत नाही, आणि शिवाय तशा पद्धतीचा गॅनोडर्मा लोकांपर्यंत पोहोचणार देखील नाही इन फ्युचर. परंतु सर्व जडीबुटीमध्ये राजा आहे. आपल्या जीवनामध्ये कॅन्सर, हृदयरोग आणि अटॅक सारखे जे प्रॉब्लेम, डायबिटीस, कॅन्सर किंवा लिव्हर प्रॉब्लेम, किडनी प्रॉब्लेम, कुठेतरी ब्रेन ट्युमर होतोय, पॅरालिसिस, स्ट्रोक होतोय, असे अनेक विकार आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी हे प्रोडक्ट आपले लाईफस्टाईल प्रोडक्ट म्हणून बनले पाहिजेत. याला तुम्ही ऑर्गॅनिक फूड म्हणायचंय. हे तुमच्यासाठी वेलनेसचा राजा आहे. हे तुमच्याकरता पूर्ण शरीराचं सोल्युशन आहे. आणि आरजीचा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. आरजी ज्यावेळी तुम्ही घेता, त्यावेळी ती डिटॉक्सिफिकेशनला काम करते. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये गेल्यानंतर 5-10% जरी खराबी असेल, तर ती शरीरात राहिली पाहिजे का बाहेर गेली पाहिजे? सांगा बरं मला कॉमेंट्स मध्ये. शरीरात राहिली पाहिजे ना? जर तुमच्या हृदयामध्ये ब्लॉकेज आहे, तो शरीरात राहिला पाहिजे. तुमच्या पेशींमध्ये खराबी येते, ती शरीरातच राहिली पाहिजे. सांध्यांमध्ये डॅमेजेस आहे, तिथं युरिक ऍसिड तर शरीरातच राहिलं पाहिजे. डायबिटीस मध्ये अनावश्यक साखर आहे, ती शरीरातच राहिली पाहिजे. किडनीमध्ये युरिक ऍसिड आहे, तर शरीरातच राहिलं पाहिजे. का शरीराच्या बाहेर जायला पाहिजे? जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधता आलं, तर तुमच्या लक्षात येईल निरोगी जीवनाचं सायन्स काय. आयुर्वेदाच्या शास्त्राप्रमाणे आपण आपल्या शरीरातली खराबी बाहेर काढण्यासाठी मदत केली पाहिजे, आणि त्यासाठी वर्ल्ड मध्ये सर्वात उत्तम दर्जाची जी वनस्पती आहे, ती आहे गॅनोडर्मा लुसिडम. म्हणून डीएक्सएन कंपनी एक कोर कंपनी म्हटलं जातं, गॅनोडर्मा कोर कंपनी. डीएक्सएनचं नाव आहे गॅनोडर्मा कंपनी. गॅनोडर्मा म्हणजेच तुमच्या शरीराचं डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सर्व्हिसिंग. गॅनोडर्मा बरोबर तुम्ही पाहताय आरजी कॅप्सूल, आणि आता पाहताय जीएल कॅप्सूल. आता जीएल का वेगळी केली, पटकन बोलूयात. जीएलचा पार्ट महत्वाचा आहे, तो म्हणजे 21 दिवस जो गॅनोडर्मा वाढवला जातो, त्याला सेपरेटली प्लांटेशन केलं जातं, सेपरेटली कल्टिवेट केला जातो, आणि सेपरेट फार्म मध्ये 21 ते 30 दिवसाचा जो गॅनोडर्मा आहे, येलो विश कलरचा, ऑफ व्हाईट कलरचा गॅनोडर्मा बनतो. त्याला म्हटलं सर्वात जास्त ऑक्सिजन खेचून घेण्याची क्षमता या बेबी गॅनोडर्मा मध्ये आहे, म्हणून जीएल सेपरेट आहे. आणि विष फेकून देण्याची, शरीरातून काढून टाकण्याची क्षमता ही आरजी कॅप्सूल मध्ये आहे. म्हणून जीएल ही आपल्या बॉडीचे फंक्शन बॅलन्स करायला मदत करते. जीएल आपल्या पेशींना प्राणवायूचा पुरवठा द्यायला मदत करते.
जीएल आपली प्रतिकार शक्ती वाढवते आणि ज्याला प्राणवायूचं महत्व माहिती आहे, ज्याला प्राणायामचं महत्व माहिती आहे, त्यांनी तर गॅनोसेलियम जरूर खायला पाहिजे. सर्वात जास्त ऑर्गॅनिक जर्मेनियम गॅनोडर्माच्या या देठाच्या भागामध्ये सापडतं, म्हणून याला वनस्पतींमधला तर राजा म्हटलंच आहे. परंतु डीएक्सएन मध्ये युनिक टेक्नॉलॉजी आहे. युनिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ही जी पेटंटाइज प्रोसेस आहे, गॅनोडर्मा सेपरेट आहे, आरजी आणि जीएल म्हणजे देठाचा भाग सेपरेट आहे. जीएल मोस्टली लहान मुलं, जे 3 वर्षाच्या आतमध्ये मुलं आहेत, त्या सगळ्यांना पहिल्या दिवसापासून जीएल खायला द्या. त्याची प्रतिकार शक्ती चांगली राहील, ऑर्गॅनिकली त्याच्या बॉडीमध्ये पॉवर चांगली राहील, ऑक्सिजन घेण्याची क्षमता पेशींची वाढते, ज्याला म्हणतात ओरॅक व्हॅल्यू. आणि ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते म्हणजे त्याची कॅन्सरशी लढण्याची सुद्धा क्षमता वाढते. इन फ्युचर कॅन्सर सारखे रोग मात्र प्रचंड वाढत चाललेत आणि गॅनोडर्मा हा अँटी कॅन्सर प्रॉपर्टीमधला राजा आहे. 400 मेडिसिन प्रॉपर्टीचा राजा आहे. म्हणून एक एक वनस्पतीला सर खूप तुम्हाला एवढी माहिती आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात आणि महत्वाचं सांगतोय. डीएक्सएन मध्ये दुसरा एक प्रोडक्ट आहे, त्याला म्हणू आपण नोनी किंवा मोरिंडा सिट्रीफोलिया ज्यूस. ज्यावेळी मोरिंडा सिट्रीफोलियाचा विषय येतो, त्यावेळी तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो, काय आपल्या शरीराला अनेक प्रकारचे पाचक रस, अनेक प्रकारचे हार्मोन्स, अनेक प्रकारचे जे शरीराच्या आतमध्ये ज्याला म्हटलं जातं की आपण एन्झाईम्स बॉडीमध्ये तयार व्हायला पाहिजेत, ते प्रॉपर होत आहेत का, मिळतात का? जे तुम्ही आहार घेता त्याच्यामध्ये ते एन्झाईम मिळत नाहीत, म्हणून अनेक रोग तयार झालेत. तुम्ही चिंच पाहिली की तोंडाला पाणी सुटतं, म्हणजे तुमचं पाचक रस तयार व्हायला सुरू होते. तुम्हाला चिंच पाहिली तरी तोंडाला पाणी नाही, ऐकली तरी सुटतं, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये ऑटोमॅटिकली ते डायजेस्टिव्ह एन्झाईम तयार झालं. हे डायजेस्टिव्ह एन्झाईम जर लिव्हरमध्ये तयार होत असेल, तर तुमचं पाचन चांगलं होतं. हे तुमच्या लहान आतड्यांमध्ये तयार होत असेल, तर तुमचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं. हे पुढे जाऊन तुमच्या मोठ्या आतड्यांपर्यंत जात असेल, तर एनर्जीमध्ये प्रोडक्शन चांगलं होतं. अनेक गोष्टींमध्ये एन्झाईमचा रोल आहे. आतून एखादी जखम झाली असेल अल्सर सारखी, कोण बरं बरं करतं? तर हे हिलिंग एन्झाईम्स तयार करतात. एखादा ट्यूमर तयार होत असेल, तर त्याला अँटी ट्यूमर प्रॉपर्टी कुठून तयार होतात? ह्या हिलिंग मधून तयार होतात. आणि या इंटरनॅशनली आपण पाहिलं तर जगामध्ये सर्वात पॉवरफुल नोनी एन्झाईम्स म्हटलं जातं. बरीचशी लोक अमृत नोनी, मँगो नोनी, परमार नोनी, अनेक नोनी लोकांनी पाहिल्यात. परंतु डीएक्सएनचं खास वैशिष्ट्य आहे, ही नोनीची बॉटल तुम्ही एका वेळी अख्खी बॉटल सुद्धा पिऊ शकता. डीएक्सएन मोरंजीची बॉटल एका वेळी तुम्ही पिऊ शकता. पॉवरफुल आहे मित्रांनो. लायन मेन मशरूम. पाहूया ब्रिलियन्स ऑफ युअर माइंड. तुमच्या माइंडचा राजा आहे लायन मेन. तुमच्या मनाला मजबूत करायचं आहे, डिप्रेशन दूर करायचं आहे, टेन्शन पासून दूर राहायचं आहे, आणि तुमची झोप जरी व्यवस्थित होत नसेल, लायन मेन खायला सुरुवात करा. लहान मुलांना ऑब्झर्वेशन, लहान मुलांना कॉन्सन्ट्रेशन, अभ्यासामध्ये सलग पाहिजेत, तर या सगळ्या मुलांना लायन मेन मशरूम पर्यंत पोहोचवा. लायन मेन हे सुद्धा एक वनस्पती आहे. सिंहाच्या आयाळसारखी दिसणारी वनस्पती, सिंहाच्या मानेसारखी, म्हणजे आयाळ माहिती ना सिंहाची, म्हणून याला लायन मेन म्हटलं जातं. सिंहाच्या आयाळसारखी. आणि याच्यापासून जे मशरूम पासून जी वनस्पती बनते, याच्यामध्ये प्रॉपर्टीज आहेत ज्या तुमच्या न्यूरोलॉजिकल हेल्थला खूप चांगलं प्रमोट करतात. न्यूरोलॉजिकल हेल्थ चांगली ठेवतात. ब्रेनला चांगला, ज्याच्यामध्ये ब्रेनला म्हणजे तुमच्या मेंदूच्या पेशींना जे पोषण आणि जे जेवण असायला पाहिजे, ते चांगलं अन्न तुम्हाला या लायन मेन मशरूम मध्ये पाहायला मिळतं. पहा बरं किती स्वस्तामध्ये आपल्याकडे. 90 कॅप्सूल 1225 रुपये. डिवायडेड बाय तुम्ही 90 करायचं आणि एका कॅप्सूलची प्राइस नक्की सांगायची एखाद्या व्यक्तीला. काल एक जण मला म्हटलं, सर गॅनोडर्माला 360 कॅप्सूलची त्यांनी प्राइस ऐकली. मी त्याला म्हटलं, सर एका कॅप्सूलची प्राइस 12.5 रुपये, 13 रुपये होते फार फार तर. हो का? 13 रुपये तर मेडिकलमध्ये पण औषध आहेत. येस नो. पण डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत मॅक्सिमम मध्ये मॅक्सिमम आपला जो प्रोडक्ट आहे, तो 13 रुपये फार तर फार तर आहे. फंटास्टिक लिहा सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये. फक्त आणि फक्त डीएक्सएन कंपनी आहे जी तुम्हाला अफोर्डेबल प्रोडक्ट मिळवून देते. याच्यामध्ये पण तुम्ही पाहताय अनेक रेंजमध्ये 90, 360, 120, 360 अनेक कॅप्सूल आहेत. टॅबलेट आणि कॅप्सूल मध्ये पण आहे. पाहूयात आपण व्हायटॅलिटीमध्ये तुमच्या यौवनाचा, तुमच्या तारुण्यदायी जीवनाचा आणि तुमच्या स्टॅमिनाचा राज आहे, तो म्हणजे कॉर्डिसेप मशरूम. हे सुद्धा एक मशरूम आहे. कॉर्डिसेप याला 60 लाख रुपये पर किलो मशरूम म्हटलं जातं. याची तुलना जर करायची झाली तर सोन्याबरोबर केली जाते. जॅस इज अ गोल्डन मशरूम तुम्ही म्हटलात तरी चालेल, सोन्यापेक्षाही महाग म्हटलात तरी चालेल. आणि असं मशरूम आपल्या शेतामध्ये, डीएक्सएनच्या शेतामध्ये कल्टिवेट केलं जातं. आणि त्या ठिकाणापासून तुमच्यापर्यंत कॉर्डिसेपची कॉफी आणि कॉर्डिसेपच्या टॅबलेट्स, आता तुमच्या पुढे टॅबलेट आहेत, कॅप्सूल्स आहेत. इव्हन तुमच्या समोर आता कॉर्डिसेपचे बिस्किट अनेक प्रोडक्ट लॉन्च कंपनी करते. तर कॉर्डिसेप हा शब्द तुम्हाला सगळ्यांना आता माहिती पाहिजे. प्रत्येका घरामध्ये कॉर्डिसेप पोहोचवायला सुरुवात करा. ऍथलेटिक्स लोकांसाठी हे चांगलं अन्न आहे.
ऑडिसेपचा सर्वात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे तुमचं एनर्जी प्रोडक्शन इम्प्रूव्ह करतो. कसं करतो तर तुम्ही सिंपल लिहून घ्या, मायटोकॉन्ड्रिया. प्रत्येक पेशींमध्ये एक केंद्रक आहे, केंद्रकच्या बाजूला असतो मायटोकॉन्ड्रिया. आणि मायटोकॉन्ड्रियाला साध्या आणि सिंपल भाषेमध्ये एनर्जीचा पॉवर हाऊस म्हणतात. पॉवर हाऊस मध्ये एटीपी प्रोडक्शन वाढवण्याची जी क्षमता आहे ती जेवढी जास्त कॉर्डिसेप मध्ये आहे, जगामध्ये कोणत्याच वनस्पतीमध्ये एवढी एटीपी प्रोडक्शन होऊ शकत नाही. म्हणून याला म्हटलं जातं एनर्जीचा राजा येतो. किती लोकांना आवडतोय पॉइंट? वाव, व्हायटॅलिटी, तुमचा स्टॅमिना, खेळातला स्टॅमिना, तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला रात्रभर जागायचंय, तुम्हाला तुमच्या पॉवर एनर्जी क्रिएट करायचंय, कमी खाण्यामध्ये जादा एनर्जीचं रूपांतर करायचंय, कॉर्डिसेप खायला सुरुवात करा. सेक्शुअल स्टॅमिना वाढवण्यासाठी खूप पॉवरफुल कॉर्डिसेप आहे. त्यामुळे याला हिमालयन व्याग्रा देखील म्हटलं जातं. आणि याचं सेवन कोणीही करू शकतं. ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे, नॅचरल आहे. मिनिमम 5 ते 6 कॅप्सूल रेग्युलर खायला सुरुवात करा. वाव, ज्यावेळी आम्ही दुबईमधून, मलेशियामधून ज्यावेळी इंटरनॅशनल जायचो, स्वतःच्या आयडी वरती आपण बाहेरच्या कंट्रीमधून प्रोडक्ट घेऊन यायचो. 4,000 रुपयाला बॉटल 120 गोळ्यांची घेऊन यायचो. 120 गोळ्यांची बॉटल 4,000 रुपये. आणि ती बॉटल आम्ही इंडियामध्ये कितीतरी लोकांना सेल पण केली त्यावेळेला. कारण सेक्स म्हटलं किंवा आपल्या बॉडीचा स्टॅमिना म्हटलं, आपल्या शरीराचं ऊर्जाचं दायी सोर्स म्हटलं तर लोक इमिजिएटली याच्याकडे अट्रॅक्ट होतात. आणि याच्यामुळे या कॉर्डिसेप कॅप्सूलची महत्व खूप महत्वाचं आहे. आणि यामध्ये तुम्ही पाहताय आता इंडियामध्ये आपल्या शेतामध्ये प्रोडक्ट तयार आहे. आणि सर्वात जास्त अफोर्डेबल प्राइस मध्ये कॉर्डिसेप लॉन्च झालेले. फंटास्टिक लिहा चॅट बॉक्स मध्ये. वाव, व्हेरी गुड. सगळ्यांचा चॅट बॉक्स पाहतोय मी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांनी लिहा. क्या बात आहे. जबरदस्त, जबरदस्त. अनेक प्रकारच्या तुम्हाला व्हरायटीज मध्ये कॉर्डिसेप घेता येईल आता. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. आला आपला रिअल प्युअर पॉवरफुल मोरंजी ज्यूस. ज्यावेळी आपल्याकडे प्युअर मोरंजी शब्द येतो त्यावेळेला आपण ह्या काचेच्या बॉटलचा उल्लेख करायला पाहिजे. ज्यावेळेला ही अख्खी बॉटल प्यायचा उल्लेख येतो, एकमेव जगातला हा मोरंजी नावाचा जो ज्यूस आहे, मोरिंडा सिट्रिफोलिया, बारतोंडी नावाचं फळ, ज्यावेळी आम्ही फॅक्टरीला जातो त्यावेळी आम्हाला ते खायला पण दिलं जातं छिलके काढून. किती मस्त ना. ही अशी कंपनी आपली DXN. फॅक्टरीला गेला तर मोरिंडा सिट्रिफोलिया खा, रोझेल मजबूत प्या, मोरंजी मजबूत प्या. अशी कोणती डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे? कुणीच नाही सर मार्केटमध्ये. फक्त आणि फक्त DXN आहे. चला, मोरंजीचा या 600 ml चा जो डोस आहे, एका दिवसात अख्खा बॉटल पिला तरी चालेल. कोणाला द्यायचंय? लास्ट स्टेज, कॅन्सर पेशंट, एकदम अत्यावस्थेत त्या लोकांना 2 दिवसात बॉटल संपवा, 3 दिवसात बॉटल संपवा, 5 दिवसात बॉटल संपवा. अन्यथा नॉर्मल लोकांनी मिनिमम जेवणाच्या अगोदर 30 ते 40 ml घ्यायचा आहे. रोज जेवणाच्या आधी 30 ते 40 ml मोरिंडा सिट्रिफोलियाचा ज्यूस प्यायला सुरुवात करा. तुमचे डायजेस्टिव्ह एन्झाईम, तुमचे पचनाचे एन्झाईम्स, त्याच्यानंतर तुमचे एनर्जी सोर्सेस एन्झाईम, तुमचे हिलिंग एन्झाईम्स बॉडीला प्रिपेअर करायला हे तयार करतं. याला शब्द वापरूया, तयारी. सगळ्यांनी शब्द लिहा. ज्यावेळी मोरंजीची बॉटल हातामध्ये येईल त्यावेळी म्हणायचं तयारी. कोणती तयारी? समोरचा माणूस डायबिटीसकडे असेल तर म्हणायचं सर, डायबिटीस मधून रिकवर होण्याची तयारी. कॅन्सर मध्ये असेल, कॅन्सर मधून बाहेर पडण्याची तयारी. तिथे तुला फंटास्टिक पॉईंट वाटतो. येस. हृदयरोग असेल तर सर, हृदयरोगातून लवकर बाहेर येण्याची तयारी. आणि तयारी म्हणजे तुम्हाला प्रिपेअर करतं इंटरनली. आणि गॅनोडर्मा साफ करतो इंटरनली. जीएल तुम्हाला ऑक्सिजन देतो बॉडीच्या प्रत्येक पेशीला. आणि मोरंजी तुमची तयारी करतो हिलिंगची. तुमची नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची जी क्षमता जेवढी जास्त ह्या एन्झाईम्स मध्ये, नोनीमध्ये आहे, ती कुठल्याही बॉटलमध्ये नाही मित्रांनो. नैसर्गिकरित्या रोग प्रतिकारक क्षमता, नैसर्गिकरित्या बरं होण्याची क्षमता वाढवण्याची ताकद ह्याला म्हणून तयारी. लिहा सगळ्यांनी तयारी. वाव, किती स्वस्त आणि सुंदर की जे बॉटल तुम्ही इमिजिएटली घेऊ पण शकता, खाऊ पण शकता, पिऊ पण शकता. आणि आता याच्या कॅप्सूल टॅबलेट पण लॉन्च झालेले आहेत. रोझेल ज्यूस कशासाठी बरं? रोझेल ज्यूस आहे इम्युनिटी बूस्टर ड्रिंक. मी कधीही काय करतो, एक ग्लास पाणी घेतो, त्याच्यामध्ये रोझेल टाकतो, त्याच्यामध्ये लेमन जी टाकतो, त्याच्यामध्ये अनेक पावडर ज्युसेस ऍड करतो आणि तो ज्यूस तयार होतो. तुम्हाला घरामध्ये अनेक प्रकारचे एनर्जी ज्यूस जर बनवायचे असतील तर रोझेल बॉटल घरी घेऊन या. रोझेल नावाचं फ्रूट जे आहे याच्यामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन सी आहे. कोरोनाच्या टाइम मध्ये आपण सर्वात जास्त व्हिटॅमिन सी वरती बोलायला सुरुवात केली होती. त्या व्हिटॅमिन सीच्या गोळ्यांचा सेल वाढला होता. हे मेडिसिन खाण्यापेक्षा नॅचरल सोर्स धर्तीवरती सर्वात जास्त कशामध्ये आहे? रोझेल नावाच्या ज्यूस मध्ये. त्याच्यामुळं नैसर्गिकरित्या रोझेलचं फ्रूट तुम्हाला बाजूला दिसतंय, फुल तुम्हाला साईडला दिसते, ते फ्लावर आहे. आणि त्याच्यातून निघणारा जो रस आहे तो म्हणजे रोझेल. आणि नैसर्गिकरित्या ऑर्गॅनिक पद्धतीनं बिना पेस्टिसाइड यूज करता, कोणतंही केमिकल न यूज करता बनवणारी कंपनी कोणती बरे आहे? DXN. डॉक्टर लिम साठी आपण सगळ्यांनी क्लाप करूयात यार. स्वतः छोटा विचार नाहीच आहे हा. अशी एकही बॉटल आपल्याला मेडिकल शॉप मध्ये मिळणार आहे की त्यात कोणतंच केमिकल नाहीये. परंतु याला ज्यूस शब्द वापरा तुम्ही. आणि याला तुम्ही
एक रोझेल ज्यूस मध्ये जवळपास 2 लिटर सरबत तुम्ही बनवू शकता. या व्यतिरिक्त पायनॅपल ज्यूस, लेमन ज्यूस, तुम्हाला कुठला ऑरेंज ज्यूस किंवा तुम्हाला कोणता ऍपल ज्यूस बनवायचा, त्यामध्ये तुम्ही इमिजिएटली रोझेलचा ड्रॉप टाकून द्या. तुमच्या एक झाकण त्याच्यामध्ये रोझेल गेलं, ओ माय गॉड, टेस्ट होतं मित्रांनो, खूप पॉवरफुल. तुम्ही कधी ब्लॅक कॉफी बनवा, ब्लॅक कॉफी मध्ये रोझेल ऍड करून पहा, टेस्ट अफलातून बनते. कधी ब्लॅक टी बनवा, त्यामध्ये थोडा रोझेल ऍड करा, त्यामध्ये साखर टाकण्याची गरज नाही. साखरेला जर तुम्हाला एक नॅचरल सबस्टिट्यूट देऊन नैसर्गिकरित्या अल्कलाईन तुमच्या बॉडीला करायचं असेल, तर हे रोझेल ज्यूस खूप पॉवरफुल आहे. शरीराला अल्कलाईन पण ठेवतो आणि निरोगी पण बनवतो. चला पुढे जाऊयात. मोरिंगा हे आपल्यासाठी खूप महत्वाचं पेय आहे मित्रांनो. सॉरी, मोरिंगा नावाला म्हटलं जातं की याला एक शब्द आहे सुंदरसा, म्हणजे युनिक सेलिंग पॉइंट मध्ये न्यूट्रिशनचा पॉवर हाऊस. हे स्वतः नरेंद्र मोदीजी सुद्धा याबद्दल सांगतात. जसं मी मगाशी म्हटलं होतं तुम्हाला, वर्ल्ड मध्ये सर्वात पॉवरफुल हर्ब गॅनोडर्मा आहे, ती मेडिसिनल प्रॉपर्टी मध्ये. तसंच मोरिंगा न्यूट्रिशन अनेक प्रकारचे जर एकत्र घ्यायचे असेल, स्वतः नरेंद्र मोदीजी सुद्धा मोरिंगा पण खातात, गॅनोडर्मा पण खातात. गॅनोडर्मा म्हणजे लाल मशरूम, आपले नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर सुद्धा खातात. त्याचे तुम्ही बरेचसे एव्हिडन्स युट्यूब मध्ये शोधू शकता. मोरिंगा जी कॅप्सूल आहे, ही न्यूट्रिशन मध्ये जी सर्वात जास्त उत्तम काम करते आणि तुमच्या करता हायली कॉन्सन्ट्रेशन, डबल कॉन्सन्ट्रेशन मेथड मध्ये डीएक्सएन कंपनी कंप्लीट नैसर्गिक ऑर्गॅनिक सोर्स मध्ये आणून देते. कसं ओळखायचं? सरळ कॅप्सूलचं कव्हर काढायचं, कॅप्सूल हातावर घ्यायची आणि डायरेक्ट टेस्ट करून बघायचं. तिथंच तुमच्या लक्षात येतं, नो मित्रांनो, काही सुद्धा याच्यामध्ये ऍड केलं जात नाही. नाही तर बऱ्याच ठिकाणी भेसळ प्रचंड आहे यार. तर मग जागे व्हा मित्रांनो. भेसळचे व्हिडिओ तर मार्केटमध्ये खूप व्हायरल आहेत. यामध्ये बूस्ट होतात आपल्या बॉडीसाठी 46 प्रकारचे अँटीऑक्सिडंट, 92 प्रकारचे न्यूट्रिशन्स यामध्ये आहेत. व्हेजिटेरियन कॅप्सूल आहे HPMC फॉर्म मध्ये, आणि त्यानंतर सर्टिफाईड बाय आयुष, नॉन जीएमओ, म्हणजे ज्याला म्हणतात गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस तर आहेच, परंतु याबरोबर हे फ्री फ्रॉम ऍडेड फिलर बाय द बाइंडर, म्हणजे याला हीट देऊन प्रोडक्ट तयार केले जात नाहीत, तर नॅचरली तयार करण्याचा पूर्ण प्रॉपर कंपनी तयार करते. गिफ्ट ऑफ नेचर अवेकन फॉर यू, नोनी कॅप्सूल. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे मोरिंजीचा ज्यूस आहे, तसं नोनीची कॅप्सूल सुद्धा डीएक्सएन मध्ये आहे. किती सुंदर आहे बघा. 90 कॅप्सूल फक्त 400 रुपये. किती सेल करायला पाहिजे आपण राव. घराघरामध्ये नोनी शब्द माहिती आहे, तर 90 कॅप्सूलची बॉटल कोणी शाळेमध्ये, ऑफिसमध्ये, ड्युटीमध्ये कुठेही घेऊन जाऊ शकतो. आणि खूप मोठी नोनीची ताकद आहे. ब्राह्मी, ब्राह्मीला आपल्या सिंबलच्या भाषेमध्ये म्हटलं जातं, तुमच्या मेंदूचं पोषण चांगलं ठेवण्यासाठी ब्राह्मी वनस्पती काम करते. प्रत्येक वनस्पतीला एक सेगमेंट दिलेला आहे. तसा ब्राह्मीचा सेगमेंट हा ब्रेन सेलसाठी आहे. ज्यांना झोप लवकर येत नाही, ज्यांना ब्राह्मी, ह्या लोकांना द्या. ज्यांचं कॉन्सन्ट्रेट, जसं मगाशी बनवलं किट बनवा, एक जीएल, एक लायनमेन आणि एक ब्राह्मी, एक कोकोजी. मुलांसाठी अभ्यासाचं किट तयार झालं. फंटास्टिक लिहा. असं ना, काही काही आयडियाज वापरा आणि पॅकेजेस तयार करा. आणि या पॅकेजेसला लोकांना समजावून सांगा, हे जर तुमचा मुलगा घेत असलं, निरोगी पण राहील, हेल्दी पण राहील. आणि आता त्याचं सेगमेंट आहे अलर्टनेस, कॉन्सन्ट्रेशन आणि अभ्यासातला विकास करण्यासाठी, त्याला हे 4 प्रोडक्ट जरूर खायला द्या. तिथे लोकांना समजतोय पॉइंट. असे पॅकेजेस तयार करा, त्याला पॅकेजेस नाव द्या आणि हे पॅकेज मुलांसाठी ऍड करा. अमलकी कॅन्सर मध्ये सुद्धा खूप पॉवरफुल आहे, अँटीऑक्सिडंट सर्वात जास्त आहे. आवळाचे जेवढे गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत, ते जर अभ्यास करा गुगलमध्ये आणि अमलकी बॉटलला सेल करायला सुरुवात करा. एवढं इझी नाही आत्ताच्या काळामध्ये की तुम्हाला अगदी नॅचरल मध्ये आवळा लगेच खायला भेटेल, रोज खायला भेटेल. परंतु आता मात्र तुमच्या घरी अमलकी पावडर असेल तर तुम्ही इझिली खाऊ शकता. MRP 475 रुपये फक्त. आणि मी तुमच्या समोर आता ना कॉडीसेप कॉफी पितोय, मी एकदा याच्यामध्ये सुद्धा अमलकी पावडर टाकली, मस्त लागलं मला ते. कधी मी रोझेल मध्ये टाकतो, लेमन मध्ये टाकतो अमलकी पावडर, छान टेस्ट लागते एकदम. आणि कधी कधी तर त्याच्यामध्ये चारी पावडर पण ऍड करतो, वाव बनतो. म्हणजे इम्युनिटीसाठी अँटी कॅन्सर प्रॉपर्टी सर्वात जास्त तुम्हाला आमलामध्ये सापडतात. तुम्हाला केरळामध्ये ना आमला कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट नाव किती लोकांना माहिती आहे? याचा अर्थ त्या कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटचं नावच आहे आमला कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट. म्हणजे काय? यामध्ये धर्तीवरती आपल्या भारतीय आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टी भरपूर प्रमाणामध्ये सापडतात. किती गुणधर्म आहेत? भरपूर आहेत. मी जर सगळे सांगत बसलो तर फक्त मला आमलावरतीच 1 तास बोलावं लागेल. परंतु वेळ आहे आपल्याकडे कमी आहे. आपण कमी वेळामध्ये भरपूरशा प्रोडक्टची माहिती घेऊयात. अर्जुना पावडर हे हृदयासाठी चांगलं टॉनिक आहे मित्रांनो. हृदयामध्ये आपल्या कोलेस्ट्रॉलचे लेयर सुरू झालेले आहेत. मी शब्द खूप महत्वाचा बोलतोय आणि असंच बोलत नाहीये. 20 वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय, वेलनेस मधला राज.
की आता तुमच्या माझ्या बॉडीमध्ये 20 ते 40%, 10 ते 15% ब्लॉकेजेस आलेले आहेत. हा, 70-80% झाल्यावर समजतं की अटॅक येणार बाबा आला, किंवा 70-80%च्या पुढे रिपोर्टमध्ये दिसतं. परंतु त्या अगोदर जर तुम्हाला जागृत व्हायचं असेल, तर एक महत्वाचा प्रोडक्ट आहे. किती बरं रुपयांना आहे? फक्त ₹375. फंटास्टिक लिहा. फक्त 375 ऑन MRP प्राइस मध्ये. फक्त आणि फक्त ₹375 मध्ये हे अर्जुना पावडर, अर्जुन साल. यामध्ये सिंपल सी गोष्ट आहे मित्रांनो, खूप महत्वाचं, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि तुमच्या शरीरामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल इम्प्रूव्ह करतो. हार्टमध्ये जे ब्लॉकेजेस तयार होतात, ते ब्लॉकेजेस लवकरात लवकर रिकवर्ड करायला मदत करतो. त्यामुळे तुम्ही याचं पण एक पॅकेज बनवता. ज्यावेळी बीपी हार्ट पेशंट तुम्हाला समोर येतील, त्यावेळी RGGL सोबत नक्की अर्जुना ऍड करा. RGGL, स्पिरुलिना, मोरंजिको आणि तुम्हाला याच्यासोबत या अर्जुना नक्की ऍड करा. पुढे जाऊयात. यानंतर आपला आला अश्वगंधा. येस मित्रांनो, अश्वगंधा ही जी टॅबलेट आहे आणि कॅप्सूल आहे आपल्या समोर, हे अश्वगंधा आपल्या आयुर्वेद शास्त्राप्रमाणे अश्वची शक्ती म्हटलं जातं. जसं हॉर्स पॉवर, जसं तुम्ही शिलाजीत नाव ऐकलं असेल, किंवा तुम्ही आता कॉर्डिसेप बद्दलची थोडीशी माहिती ऐकली, तर तुम्हाला अश्वगंधा हे तुमच्या बॉडीला व्हायटॅलिटी, एनर्जी देण्यासाठी पॉवरफुल आहे. जसं कॉर्डिसेप आहे तसं अश्वगंधा. मग बनवा पॅकेज. ज्याच्या शरीरामध्ये सेक्शुअल पॉवर इम्प्रूव्ह करायची आहे, त्यांनी अश्वगंधा, पेनांग जिनसेंग, कॉर्डिसेप आणि रोझेल लेमनजीचा ज्यूस हे एकत्र करून जर घेतलं, तर त्याच्या बॉडीमध्ये सेक्शुअल पॉवर पण वाढते, त्याची व्हायटॅलिटी वाढते, त्याचा एनर्जीचा, स्टॅमिनाचा जो जोश आहे तो पॉवरफुल वाढतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फ्रेश राहायचं असेल, तर अशा पद्धतीचे एनर्जीचे डोस लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. किती बरं रुपयांना आहे? MRP आहे फक्त ₹445. वाव, क्या बात आहे सर. मतलब एक अफोर्डेबल प्राइस मध्ये DXN आपल्यापर्यंत हे प्रोडक्ट घेऊन येते. आणि याचे भरपूर बेनिफिट्स आहेत. 3000 वर्षापूर्वीचा याचा आयुर्वेदिक इतिहास पण आहे. चला, खूप सुंदर प्रोडक्ट, युनिक प्रोडक्ट कडे आपण जाऊयात, ज्याला म्हणतात DXN ची आयडेंटिटी बनणारे प्रोडक्ट्स आहेत. त्यामध्ये च्यवनप्राश सगळ्यांना माहिती आहे ना सर. मग हे काय आहे सर? हे च्यवन द्रव्य आहे. च्यवनप्राश मध्ये ते चिपचिप झिकझिक, चमच्याला लागलं, डब्याला लागलं, झाकणाला लागलं, सगळीकडे खराब होऊन जातं ते. आणि त्यामुळं बऱ्याचशा मुलांना ते खाताना आवडत पण नाही. आणि अशा वेळेला आपल्या समोर आहे च्यवन द्रव्य, लिक्विड न्यूट्रिशन फॉर्म्युला. म्हणजे 2000 वर्षापूर्वी चव्हाण ऋषींनी जो फॉर्म्युला दिला होता, तो संपूर्ण 30 आयुर्वेदिक वनस्पतींचा फॉर्म्युला एकत्र करून तो तुम्हाला च्यवन द्रव्याच्या माध्यमातून एक आयुर्वेदिक लिक्विडचा च्यवन द्रव्य काढा तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. कधी कधी ना याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्या, अर्धा ग्लास पाणी घ्या, त्याच्यात च्यवन द्रव्य टाका, 30 ते 40 ml, आणि टेस्ट घेऊन बघा. तर पाण्याची टेस्ट बदलण्याची ताकद ह्या च्यवन द्रव्यामध्ये आहे. आणि तुम्हाला इतकं सुंदर वाटेल. च्यवन द्रव्य पाणी प्यायला सुरुवात करा. किती लोक वाव लिहितात, वाव, फंटास्टिक. लवकर लवकर लिहायचं, रेडी रेडी. च्यवन द्रव्य पाणी पिऊयात. ज्ञानोधर्माचं चहाचं पाणी पिऊयात आणि हे पाणी प्यायला शिकवू लोकांना, आणि निरोगी राहूयात. DXNचं सुंदरचं अजून एक प्रोडक्ट आहे, सितोपान कप सिरप. जगामध्ये जेवढे कप सिरप आहेत, जेवढे पण आपण मेडिकल शॉपमध्ये कप सिरप घेतो, ते कफ सुखवतात. ते कफ सुखवतात आणि तुम्हाला ड्राउझीनेस देतात, गुंगी देतात. ते पिल्यानंतर तुम्ही गाडी चालवली तर तुमचा ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. म्हणून कप सिरप नंतर गाडी चालवू नका म्हटलं जातं. कप सिरप तुम्हाला झोप आणायला मदत करतात, गुंगी देतात. आणि आपल्याला असं कप सिरप हवं होतं, नैसर्गिक, नॅचरल. ज्यावेळी हे कप सिरप लॉन्च झालं मित्रांनो, तर पहिला प्रश्न मी विचारतो डॉक्टर स्मिता मॅडमना, की याच्यामध्ये नो ड्राउझीनेस लिहिलंय, फास्ट रिलीफ लिहिलंय. मग ही बॉटलमध्ये जे सितोपान कप सिरप आहे, यामध्ये काही केमिकल तर ऍड नाहीत ना? नाही हो सर, पूर्ण आयुर्वेदिक कप सिरप आहे. मग आपण बऱ्याचशा वेळेला पूर्ण 25 RG, 25 GL, किंवा आपण 50 पिरला सुद्धा एका वेळी खातो एका दिवसामध्ये. मग हे कप सिरप किती प्यायचं? मला मॅडम म्हटल्या ना डायरेक्टली, प्रवीण सर, अख्खी बॉटल पिली तरी चालेल. आणि मी त्या दिवशी अर्धी बॉटल पिऊन पाहिली पहिल्याच दिवशी, कारण शेवटी कप सिरप आहे. किती प्यायचं एक थोडंसं मनामध्ये घेतलं आणि अर्धी बॉटल एका वेळेला पिली. वाव, जबरदस्त मित्रांनो. मला इतकं छान वाटलं. ड्राउझीनेस नाही. आणि स्वतः ट्राय करा हे प्रोडक्ट. कधी कधी लोकांना दाखवा. 150 रुपयाची बॉटल आहे सर, 150 रुपयाची 100 ml बॉटल आहे. एखाद्या पुढे अख्खी बॉटल तुम्ही पिलीत ना, तर तो आयुष्यभर DXN साठी कनेक्ट होऊन जाईल. DXN चे प्रोडक्ट लोकांच्या समोर खा. रोझेलचा ज्यूस आहे, तसा रोझेलचा टॅबलेट पण लॉन्च झालाय. हे टॅबलेट तुम्ही च्युइंग करून खाऊ शकता, खूप छान लागतं. रोझेल ज्यूस म्हणजेच तुमच्या बॉडीसाठी जे व्हिटॅमिन सीचं जे सोर्स आहे, ते टॅबलेट मधून देते DXN. आता आपण पुढे पाहूयात अजून एक, मेंगपुडी म्हणजेच काय, तर मोरिंडा सिट्रीफोलियाच्या टॅबलेट सुद्धा लॉन्च झाले. ज्याला टॅबलेट खायचे ते टॅबलेट चोखून खाऊ शकतात. त्याला म्हटलं जातं डायरेक्टली ते खाऊ पण शकतात आणि पिऊ पण
शकतात. सिंगल हर्ब मध्ये आयुर्वेदाची खूप सुंदर रेंज आलेली आहे. जसं नीम आपण जसं ब्राह्मी आपण पाहिलं, अश्वगंधा आपण पाहिलं, तसं नीम आहे रक्तशुद्धीसाठी, गिलोय आहे लिव्हरच्या शुद्धीकरणासाठी, त्रिफळ आहे वाता पित्ता कफाच्या निवारणासाठी, आणि तुम्हाला ब्लॅक कुमिन आहे जठर अग्नी प्रज्वलित करण्यासाठी. जठर अग्नी म्हणजे काय? तुमच्या शरीराची पाचक शक्ती, तुमच्या शरीराची जठर अग्नी म्हणजे तुमची भूक चांगली करण्यासाठी, तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी कलोंजी. कलोंजीमध्ये अनेक गुणधर्म आहेत आणि याचे खूप फायदे आहेत. आणि हे बऱ्याचशा लोकांना ऑलरेडी माहिती आहे. फक्त त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम आपलं आहे आणि त्यांना फ्रँचायझी DXNची देणं खूप आवश्यक आहे. किती लोकांना वाटतं याची फ्रँचायझी घ्यायला पाहिजे राव. याचे भरपूर प्रॉडक्ट आहेत. आता अश्वगंधाची टॅबलेट पण लॉन्च झालेली आहे, कॅप्सूलमध्ये लॉन्च झालेली आहे, पावडरमध्ये लॉन्च झालेलं आहे. ही तुम्ही पाहताय आता टॅबलेट आहे ब्लॅक कुमिन. त्यानंतर तुम्ही पाहताय ही टॅबलेट आहे. किती बरं रुपयांना आहे? 300च्या रेंजमध्ये, 340 MRP. म्हणजे ज्यांनी डिस्ट्रीब्युटर आयडी काढला असेल त्यांना अजून स्वस्त मिळते. किती मस्त ना. 300 रुपयाच्या रेंजमध्ये आहे गिलोय, गुळवेल. गावागावामध्ये गुळवेल फेमस आहे. तर 300 रुपयाच्या बॉटल कितीतरी सेल करू शकता. ज्याला गुळवेलचं महत्व माहिती आहे तो गिलोय भरपूर सेल करू शकतो. आणि ते पण 300 रुपये म्हणजे कोणीही किती प्रमाणामध्ये घेऊ शकतो. नीम 340 रुपये रक्त शुद्धीकरणाकरता. डायबिटीस मध्ये जर नीम खाण्यामध्ये आली बघा, RGGL सोबत जिथं डायबिटीस आहे तिथं तुम्ही गॅनोडर्मा स्पिरुलिना सोबत नक्की नीम द्या, तर तुम्हाला शुगरचे रिपोर्ट लवकर नॉर्मल होताना दिसतील. फास्ट आहे. स्किनचे जिथं प्रॉब्लेम आहेत, सोरायसिस, स्किन, एक्झिमा, तिथं तुम्ही गॅनोडर्मा आणि RGGLच्या स्पिरुलिनाच्या कॅप्सूलच्या जे वेलनेस पॅकेज सोबत इथं तुम्ही नीम जरूर ऍड करा, तर तुम्हाला स्किन मध्ये पण त्याचे हेल्थ बेनिफिट सापडतील. पोट साफ होत नाही, कफचा त्रास आहे, तर तुम्ही त्यांना वाता पित्ता कफ दोषासाठी त्रिदोषांचं निवारण म्हणून त्रिफळा ऍड करा. मोस्टली ना तुम्हाला एक अजून सुंदर पॉईंट सांगतो इथेच, की जर एखाद्याचं कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असेल, पोट साफ होत नाही, खूप गडगड गडगड होते आणि गॅस्ट्रिक प्रॉब्लेम आहे, पोटामध्ये गॅस तयार होतात आणि जेवायला 10 मिनिटं पण टॉयलेटमध्ये अर्धा तास, म्हणजे काय पोट साफ होत नाही, अशा व्यक्तीला तुम्ही त्रिफळा, त्यानंतर आपला स्पाइस ब्लॅक टी, त्यानंतर आपलं व्हर्जिन कोकोनट ऑइल, आणि यासोबत आपण DXNचं सॉरी हे 3 प्रोडक्ट जरी दिले तर भरपूर झाले. चहा, लेमन टी, ब्लॅक टी, DXNचा का चहा, आयुर्वेदिक गॅनोडर्मा चहा, त्रिफळा, त्यानंतर स्पाइस ब्लॅक टी आणि व्हर्जिन कोकोनट ऑइल एक पॅकेज तयार करा आणि ते त्यांना डायरेक्टली प्रमोट करा. तुमचं पोट साफ होण्यासाठी खूप सुंदर. कंबुचा पण दिला तरी चालतो हा. कंबुचा तर खूपच बेस्ट काम करतो पोट साफ करायला. त्याच्यामुळे कंबुचा पण एक युनिक आयडेंटिटी आहे DXNची. कंबुचा. चला पुढे पाहूयात. कव्हर करूया शेवटचा प्रोडक्ट स्पिरुलिना. दिस इज द लास्ट प्रोडक्ट ऑफ टुडेज मीटिंग. वावल्या फंटास्टिक. स्पिरुलिना हा आपल्या धर्तीवरती सर्वोत्तम अन्न आहे. याला 350 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाल्यावर धर्तीवरचं पहिलं अन्न असं म्हटलं जातं. जसं मी कासवाचं उदाहरण ऐकता, कासव 400 वर्ष कसं काय राहतं, तर ते मासे नाही खात, तर ते खातं स्पिरुलिना. त्यानंतर तुम्ही पाहिलं की एक पक्षी आहे फ्लेमिंगो नावाचा पक्षी, जो एवढा कमजोर झालेला पक्षी हवाच्या थवा येतो एका लेक मध्ये, आणि ते असं त्यांची मान पण अशी परमेश्वराने बनवली की ते स्पिरुलिना असं छानून खाऊ शकतं. आणि एका शास्त्राला खूप कुतूहल वाटलं, अरे बापरे, हे पक्षी आपली मान पूर्ण उलटी करतात, पाण्यामध्ये घुसवतात आणि मासा नाहीत उचलत, तर हे स्पिरुलिना का बरं खातात? आणि ते खाल्यानंतर ते लाल भडक होतात, त्यामुळे त्यांना नाव फ्लेमिंगो दिले. आकाशामध्ये ज्वाला दिसायला लागतात. आणि मग त्यानंतर शास्त्राचं लक्ष ह्या बाजूला आलं. त्यावेळी लक्षात आलं धर्तीवरती सर्वात जास्त पोषण स्पिरुलिनामध्ये आहे. मध्ये ना युनायटेड नेशन मध्ये अमेरिकामध्ये एक मोठी ऑर्गनायझेशन आहे, ज्याला आपण तो संयुक्त राष्ट्र अमेरिकामध्ये एक मोठा एक्सपो झाला होता फूड एक्सपो मध्ये. आणि त्यावेळेला सगळे सायंटिस्ट वर्ल्डचे सगळी लोक एकत्र आले होते. आणि त्यावेळी चर्चा सुरू होती की जर भूकमरी आली, पुढे जाऊन जर अन्नच नाही भेटलं, तर जीवन लोकांना जगण्यासाठी चांगलं अन्न काय असेल? तुम्हाला आता माहिती आहे प्रचंड प्रमाणामध्ये पेस्टिसाइड्स, प्रचंड प्रमाणामध्ये हार्मोनल शेती, प्रचंड प्रमाणामध्ये केमिकल्सची शेती. कोणताही शेतकरी विदाऊट केमिकल शेती करत नाहीये. त्याच्यामुळे ना तुमच्या आहारामध्ये सुद्धा केमिकल्स आलेत. न्यूट्रिशन नाहीच्या स्वरूपात आहेत. चांगलं पोषण हवंय पण मिळत नाहीये. शरीराला पाहिजे मायक्रो न्यूट्रिशन आणि मायक्रो न्यूट्रिशन, म्हणजे प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट आणि कॅलरीज, हे तुमचं मायक्रो न्यूट्रिशन आहे. परंतु विटामिन, न्यूट्रिशन्स, त्यानंतर आपण ज्याला म्हणूयात ट्रेस एलिमेंट्स, त्यानंतर आपल्या बॉडीला फायटो न्यूट्रिशन्स, क्लोरोफिल, हे जे घटक पाहिजे त्याला म्हणतात मायक्रो न्यूट्रिशन्स. आणि स्पिरुलिना हा दोन्हीचा हक्क निभावते. म्हणून याला अवकाशातलं अन्न म्हटलं गेलेलं आहे. म्हणून याला WHO द सुपर फूड ऑन अर्थ
तुमच्या मुलाला जागतिक आरोग्य संघटनेने जगातलं सर्वोत्तम अन्न म्हटल्यानंतर तुम्ही याच्याबद्दल डाऊट घेण्याचा प्रश्नच येत नाही. चांगली कंपनी शोधण्यासाठी तुम्हाला बाहेर कुठे जायची गरजच नाही. स्वतःच्या पाऊंडमध्ये बनवणारी आणि पूर्ण काळजी घेणारी, एका दिवसाच्या बाळाला सुरक्षित, 9 महिने 9 दिवस प्रेग्नंट महिलेला सुरक्षित ती खाऊ शकते एवढं प्रोडक्ट बनवणारी कंपनी DXN. सगळ्यांनी DXN लिहा चॅट बॉक्स मध्ये. DXN लगेच लिहा, लगेच लिहा. DXN. मी पाहतोय DXN सगळ्यांनी लिहायचं DXN. वाव, जबरदस्त जबरदस्त. थँक्यू सो मच. आज आपण हा पार्ट पहिला पाहिलाय. जेवढं कव्हर करता येईल तेवढं सुंदर पद्धतीने तुमच्या पुढं प्रॉडक्टचं प्रेझेंटेशन घेऊन येण्याचा प्रयत्न केलाय. लवकरच हा व्हिडिओ युट्यूब चॅनलमध्ये, फेसबुकमध्ये पण पाहायला भेटेल, जिथे तुम्हाला फेसबुकमध्ये, युट्यूबमध्ये नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असे काही अपडेटेड व्हिडिओ आणि तुम्हाला असे टेक्नॉलॉजिकली पॉवरफुल व्हिडिओ, जे तुमचं नॉलेज इम्प्रूव्ह करणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. रोज दर सोमवार, बुधवार, शुक्रवार आपण अशा पद्धतीच्या झूम मीटिंग स्टार्टअप केलेल्या आहेत. त्याच्या माध्यमातून तुमच्या घराघरापर्यंत चांगली माहिती पोहोचवण्याचा उद्देश आहे. अनेक लोकांना निरोगी जीवनाबरोबर एक चांगलं अर्थसंपन्न जीवन आणि निरोगी जीवनासोबत एक चांगली जीवनशैली, लाईफस्टाईल देण्याचं ताकद DXN निर्माण करत आहे. तर चला मित्रांनो, थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचं म्यूट ओपन करत आहे एकदा. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. कसं वाटलं प्रेझेंटेशन? कशी वाटली एनर्जी? सकाळ सकाळी फ्रेश, पॉवरफुल. लवकर बोलायचंय. वाव, व्हेरी गुड इन्फॉर्मेशन. थँक्यू Wow, सो मच. very Wow, very fine. good information. Very good, very Wow. good. Thank you very क्लॅप much. करूया सगळेजण. क्लॅप. फंटास्टिक. सगळे 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 क्लॅप करा. हा, कधीही क्लोज होतं Thank मित्रांनो. you. थँक्यू सो मच मित्रांनो. सर्वांनी जास्तीत जास्त ताकद लावा. DXN घराघरात घेऊन जाऊयात. DXN सारखी कंपनी आपल्या दारी आली. आपलं नशीब समजूयात आणि खऱ्या अर्थाने झोकून देऊया मार्केटमध्ये. प्रत्येक व्यक्तीला जागृत करूयात. थँक्यू सो मच मित्रांनो. तुमचं सर्वांचं मनापासून thank you very much अभिनंदन. actually. खूप मोठी पॉवर Thank लावूया. you very much. थँक्यू सो मच. Yes, थँक्यू sir. थँक्यू. बाय बाय. भेटूयात Thank you. आपण Bye, पुढच्या bye, bye, bye. शुक्रवारी पार्ट 2 सेशन मध्ये. थँक्यू ऑल ऑफ यू. Yes, thank you, thank you. जाता जाता सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा.